सुरू होत आहे. कोंबड्याची बांग ऐकू येतात सारा गौरी वाडा जागा झाला. शुभ्र जलाधारांचा दुग्ध जन्य पवित्र देहाचा अभिषेक करून साऱ्या गोपी तुळशीला पाणी घालू लागल्या. निळ्या सावळ्या नवदंतून सूर्य किरण पडू लागली. कोवळ्या सूर्य किरणाने दव विकू मोठ्या परी दिसू लागले. त्याच वेळी राधा चंद्राला हक्का मारू लागली. अगं हे चंद्रा, अगं हे चंद्रा, बघ कसा वसंत बहरला आहे. अशा कुंज कुटीरात रमावली फुला फुलांवर ऋतू घालत आहे आणि कोकिळेच्या कुंजनाने सारा परिसर कसा धुंद झाला आहे. आवर तुझा घाट, गाठू लवकरच मथुरेचा घाट. कोवळ्या सूर्यप्रकाशातून नवउमेद देऊन उडाडते भाग्याची पहाट. सौंदर्याचा साज देऊन चढूया आपण हा मथुरेचा घाट. सांभाळलं आपल्या गळ्या दुधाचे मान. श्री दिनेश कुटरकर निर्मित सह्याद्री कोकण कला मंच आपल्या समोर सहर्ष सादर आहोत. नटखट बाहुळा चंद्राई राय तारा कोरस घेऊन या सारा. चंद्राई राय तारा कोरस घेऊन या सारा. रम्या उजा उजळली जाऊ मथुरे वादळा. रम्या उजा उजळली जाऊ मथुरे वादळा. चंद्राई राय
हॅलो 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 भल्या सकाळी कोकिळा गाई मधुर तालावरी लगबग होते करतात भारी भरल्या या घागरी घरात झालं शृंगार सारावरुणी जाऊया बाजारी घरात झालं शृंगार जाऊया बाजारी
नाचू नाचू बघूया बरं काय बघूया. करते सायका सगळ्यांना बघू दे बघ सायका उघडू हा उघड नक्की नक्की. बघूया हे? हे? काय काय होतं मिश्री शी? मिश्रीचं ताकद होते माहिती आपल्याला? नाही ना काय ग ए नाही ना हा बरी आहे ना? मी तर बरी असते एवढी शांततेची सवय नाही रे मला बघा. नाहीतर काय टाळ्या नाही शिट्या नाही टाळवी नाही 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 अजून पण नाही वाढायचंय. आता ही साथ शेवटपर्यंत दिली तर अजून मजा येईल बघा. नाही ना हा शेवटचं बाबा सुद्धा किती छान आहे. नवीन नवीन केलं वाटतं. हा अगं नवीन नवरा म्हणजे का अगं चिडू नको. नाही बरं वाटलं काय काय नाही काय अगं नवीन मंगळसूत्र आहे नवऱ्याने केलं का? हो ना हो ना हो ना कळतंच होतं. नाही ना काय ग ते आधी सगळ्यांची बघ किती उठून दिसते. हो ग बघ ना बघ ना बघ ना. कुणाची हा कुणाची आशीर्वाद नाही घ्यायला लागले तुझा कुणाची कुणाच्या. काय ग चनिया चुरी नवीन आहे राणाने का राणाने केले तुझ्यात जीव रंगला जावाई त्या राणाला आवडतो बघा रंग. नंदाचा पोत कृष्ण म्हणून नेसते बघ असे नवीन चण्याची बर अय्या ती किती सुंदर दिसते बघा कोण ग ती बघा तिच्याकडे कोण अय्या तीच कोण ती नजरा काय फिरवताय बोट बघा बोट अबे नाही ना तुझ्याकडे सुरी आहे ना कशाला जास्तीच पोट करायला लागली. हा? मी काय म्हणते एवढा नट्टा बट्टा थट्टा करून मला कसलं मी कोण आहे माहिती आहे ना कोण आहे कोण आहे तुम्हाला माहिती बाई आहेस ना अगं बाई आहे ग. मला वाटलं होतं काय 2 रुपये मी बोललो मी ते. म्हणलो मी बोललो होते. हे बघ भाऊजीच आहे मी पण बोलते बघ 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 काय तू बघ मी बाईच आहे मग पण साधी सुधी नाहीये. मग काय ग? साडी बघ हा. साडीचा कार्ड हा. बघ पदर बघ. हा. आता मी सरपंच पदासाठी निवडणुकीला बघितलेली ना. नाही, 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 नाही. काय तुम्हाला पण घे ना कशाला? अगं तू यावर्षी सरपंच पदासाठी निवडणूक जिंकली आहेस ना हा मग मला पण खजिनदार कर ना. असा पैसा कायम करते. अगं म्हणजे मला तर खजिनदार म्हणून सगळ्यांच्या घरी 3-3 नळ लावणार. 3-3 नळ. 3 नळ कशाला अगं असं काय करते आजकालच्या पिढीला 1 नळाचं पाणी पुरतंय का? बरोबर. मग ज्याला गरम पाण्याने आंघोळ करायचे ते गरम नळाच्या खाली ज्याला थंड पाण्याने आंघोळ करायचे तर दुसऱ्या नळाच्या खाली आणि तिसऱ्याचं काय ज्याला आंघोळ नाही करायचे तो माझ्या तिसऱ्या नळाखाली. बर राधे काय ग काय ग नाही ना मी काय म्हणते काय तुझ्या पक्षात मला बी घेते काय बाजू पोरीनो आता सध्या महिलांची निवडणूक आहे ना ही काय बाई आहे मग कोण आहे ग मी पोरीनो ही बाई आहे मी बाईच आहे अगं बाई आहे पण तुझी तुकतुकीत कांदी बघ चेहरा बघ कसा लकलक लकलक चमकतोय आहे का नाही चमकतोय ना बोलतच नाही बाई. हा मग तू बाई म्हणजे पोर आहे पोर तरणीताटी पोर असं म्हणता मी. काय मंडळी आहे ना मी सौंदर्याची खान घाम तुझ्या साडीच्या पदराला घाम लागली. अगं शेवंता काय तू नक्की तिच्या पदामध्ये जाणार आहे. हा अगं पण मी तुला म्हणतो नको जाऊस तू. मी बोलत होते तू पतीच्या पदाला नको जाऊ. हल्लीच ना अशी मिटिंगला बसवते मी 20 हल्ले काय करते आणि माझ्यावरती आरोप टाकते मला माहिती होतं. काय माझ्याबद्दल बोलताय काय बोलताय काय कोणाचे काय बरं तुमचं हे काय लावलेलंच आहे तुमचं हे बाजू का कोणावर आरोप टाकत एवढं घरातून पोरं 2 ढोरं 2 म्हातारी 2 नवरे. एक नवरा सगळ्यांचा धुना बिना करून तुमच्यासोबत यायचा बाजाराला त्यात असं नको त्या नको रे नको म्हणलं नाही डोळ्याने ऐकत आणि
तिथं नाही तर इथं पण तुझी प्रतिसाद देणार म्हणजे देणार. जावं बाई राधे काय गं, का बोलवलंय एवढं नटापटा करून? मला नाही जायचं बाई. आज आज बाजाराला जायचंय ना. तू मथुरेचा बाजार? हा. तो नंदाचा कार्टा माहितीये ना, सौंदर्यासोबत येतो, दह्या दुधाची माठ 4 घेऊन येतो आणि जाताना मात्र बाजाराला 2च पोचतात. माझा काय धंदा होत नाही. हा माठ पण घ्या तुम्हीच आणि धंदा पण करा तुम्ही. मी नाही येत बाजाराला. मी काय म्हणते, आपण काय करूया, आपल्यात एक जुनं जाणकार, खूपच हुशार, एकदम हुशार अशी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे, एक बाई आहे आपल्यामध्ये. कोण ग कोण? ती फक्त एकच आहे आणि ती आपल्या समोर आहे. म्हणजे शेवंताबाई. काय करायचं राधा सांग मला. रस्ता तुला माहिती आहे ना, तू खूप जुनी आहे. मग अशीच काय 2 वर्ष गाजवले. चला 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 लागा. आयडिया मिळण्याची वाट ऐका तरी. बोल बाई. आयडिया मिळण्याची वाट उचला आपली. काय? उचला आपली वाट. उचल ना. आता चला माझ्या पाठोपाठ. चला बाई. आता आपल्याला खूप लांबचा पल्ला टाकायचा आहे. बरं चल चल कुठे जायचंय? आता आपल्याला थेट तिकडे जायचं. चल मग. चला. मध्येच काय? अगं हे काय तुमचं नुसतं थांबा थांबी? काय लागलं म्हणजे मेंदूला? ते मेंदू आहे? अगं लागलं की म्हणजे गुडघ्याला. तिथं गुडघा आहे. लागलं माझ्या पायाला. ते पाय आहेत का? लागलं बाई कुठेतरी. लवकर करा तुमचं काय आपटालं माझं. मग काय ग मग अशी मोठी आली होती. मला माहिती आहे मला माहिती आहे. हेच माहिती होतं. असं तुला सांगितलं नाही, आमच्या थोरली तूच आहेस, वयस्कर दिसते. अरे काय हीट आली. मी घेणार. काय? मी विषय घेणार. घे बाई. घेतोय. पुढे पडशील तुला महागी होईल एवढं मी नाही. हा तू काय आत्ता मी म्हणलीस ना ग कुतकुतीत कांती म्हणून. बोलायचं काय वयस्कर म्हणते. कुतकुतीत कांती नसतं, तुकतुकीत कांती असते. तेच ते म्हटलंच ना मला. वयस्कर कशी म्हटली. ये मैदान तू दाखवते मी. ये ना ये ना उतर ये. ये दाखवते ये. तुला. गंमत ग, गंमत. मस्ती करतोय. नाही, कसं? बाजाराला जायला उशीर होतोय. आत्ता तोंडात आवाज कुठला हिच्या. बरं राधे काय करायचं? बरं मग मी काय म्हणते, हा. बाई मावशीला हात मारूया का? कोण मावशी? तीच ते मावशी. तिचं काय वर्णन बिरणं आहे आपल्याकडे? अगं मी विसरली. काय तिची चाल. तिची चाल थुरू केस भुरभुर डाव्या डोळ्यावर वाटते फुले. काय तिची अदा अदा थोडीशी जादा. काय तिचे केसामंदी नजरा न बघता नजरावर नजरा. थांबा. मी तिचं वर्णन करते आणि तुम्ही काय गाण्याच्या भेंड्या खेळताय का? मला तर वर्णनावरून तीच वाटते. तीच माझ्या विरोधी पक्षात उभी राहिली. गप गप. तुझं पक्ष 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 काकी शिक्षिका माधवा कोण आवाज दिला रे तिला? अगं गेल्या 2 वर्षांपासून तीच हाक मारते आपल्यामध्ये. कोण बाई तिला सगळ्यात आलंही सांगू जातो बाई. जरी तिचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही, पण तरी आपण तिला मोका देऊया. बरं आपली अण्णांची लाडकी शेवंत मीच द्यायचा. गेला तर कधी नाही आवाज, पण यावेळेस जाऊ देशील. करते प्रयत्न. खरं दे. मावशी परत सुरू. मावशी. अगं काय काय नाही मी म्हणणार तरीही मी म्हणणार. अगं असा आवाज दिल्याने मावशी नाही तर नवऱ्याजवळ येते. तेच तर हवं. काय काय नाही. एवढं तर तू हात मध्ये बघू तुझा किती मोठा आहे आवाज. मग सगळ्यांनी ऐका हा आता. मावशी मावशी हा? हे काय बाबा माझं ना. अरे काय काय झालं बोललायला तुम्हाला? दाबते मी दाबते हो होत ना. आले येते तुम्हाला बघते तुमचा नुसतं किरकिर काय काय आवाज पाट पाटला होऊन गोळा फाट फाटला होऊन गोळा करून तयारी खाऊशीला. फाट फाटला होऊन गोळा करून तयारी खाऊशीला.
येऊन तुम्ही गहवशीला सारे येऊन तुम्ही गहवशीला हाक मारताय काया मावशीला मावशे सोड बाई सोड ए बाई तुला काय लाज पिढा एवढ्या समोर मला सोडाय सांगते बाई. अगं नाचत आली ते सोड. दुसरं काय वाटलं? मला वाटलं तुला तेच वाटलं. बरं कशाला का तुम्हाला पहाटेला आपला कुठे येल असतो. मला घर हाय, घरधान हाय, घरातलं बघावं लागतं, पोरा बाळांचं बघावं लागतं, नवऱ्याचं बघावं लागतं, सगळ्यांचं बघ. तुमच्यासारखं आहे काय? उठल्या आणि बाहेर पडल्या, तुम्हाला सोडलेली कोणी? अगं तुमच्या आई बापा नवऱ्या ह्याचा तुम्हाला हाय काय त्याचा? मला सगळं करावं लागतं, सगळं बघावं लागतं, त्यात येण होतो. बरं कशाला एवढे हात मध्ये आणि पूर्ण की अगं एक पावटा पुढे ये. अगं आज बाजाराला जायचं आहे, एकच तास आहे बाजाराला जायला.
नंतर बाजार काय तिथं उपसाय जाणार आहेस काय बाजार हा. काय ग काय एवढं जोरात उघडलीस हा मावशी बाजाराला जायचंय पण ते वाट लावायला हवं ना. काय वाट लावायला कोणीतरी हवं ना. असं होय पण गेल्या वेळेस तुम्हाला वाट दावली होती ना मी एकदा दाखवून आम्हाला दिसत नाही बाजाराची वाट टाकू पटकन. मला लेट होतंय, मला जायचं निवडणुकीला. अगं तुम्हाला उशीर होतोय आणि मला काय घरात पलगावर झोपून ठेवले काय कामाने मग सांग, वाट टाकू. बरं बरं हा मी वाट दाखवी हा. पण एका अटीवर काय बघा हा मान्य आहे ना तुम्हाला हा. बरं मला तुमच्या सहाऱ्यांचं बघायचंय मामा यायचंय. काय काय अगं तुमच्या साऱ्यांचं बघायचंय म्हणजे एवढी लोक वाटेवर आहेत. विचारतील ना, काय घेतला काय नेसला असं होय. एवढा अंगावर याय नको वच्ची तूच जा बाई तिच्यासाठी. मावशी जरा लांब राहा, मला भीती हो वाटते. हो पटापट घे मला उशीर होतोय मला काम आहे घरात विक्रीला घेतलंय थैली दोन ओणी. हो विक्रीला घेतलंय थैली दोन ओणी. येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. हा विक्रीला घेतलंय थैली दोन ओणी. येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. बराच वेळ झाला दिसले मला सगळेजणी पण कुठे गेलं माझं महेंद्र सिंग धोनी धोनी धोनी. दिसत आज रविवार आहे ना खेळायला गेला असं आता मी सांगते. ऐका काय ग नाही ना ऐक आता. नाव माझं नाही ना. हो विक्रीला घेतली डोंगरची काळी मैना. नाव माझं नाही नाव माझं नाही ना. विक्रीला घेतली डोंगरची काळी मैना. दिवसभर बघते मी आहे ना कारण की या सर्वांपेक्षा मी सुंदर आहे ना. हो सुंदर पण आहे आणि तोंडात फाटकी पण जा बरं मावशी. लय पुढे पुढे हो लय लय ही झाला लय हा पोरीला रोज उठा आणि ह्यांची तोंडा बघा रोज उठा ह्यांची तोंडा बघा कंटाळा आला ही झाला ही नुसता हात सोडते पुढची येतील ती परा अशी नको बाबा अशी नको शेवंता हा घ्या माहिती आता. तुझं काय मी सांगायचं मगाशी काय धावत आली आता हो ए! सांग लांब हो आधी तू काढताय बरं दोन्ही घेतले पाडल्या गेला केला आणि हा दिवशी ए! अगं काय घेतलंयस ना ते नीट सांग लोकांना कळ लोक आपली नुसती तोंडाला हात लावून बसले त्याला काय कळलं तर ना बोट घेतले पाटला घेतला घेतला राणी हार ठुशी घेतली तडवणी घेतला घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतली बाजूबंद आणि वाकी अंगठी घेतली फुलं घेतली बाजूबंद आणि वाकी मावशी सगळं घेतलं राहिलं नाही काय बाकी सगळं घेतलं म्हणून करते मी नट्टापट्टा सगळा साज शृंगार घेतला म्हणून करते नट्टापट्टा अरे बापरे काय? काय झालं अगं काय काय घ्यायचंच राहिला काय गं? जोडवी आणि कमरपट्टा तोही घेतला बाजारात गेले आणि तोही घेतला म्हणून हसत होते गाली हा बाजारात गेले आणि तोही घेतला म्हणून हसत होते गाली अण्णा नाईक मला म्हणतात कसे उठ शेवंता सकाळ झाली अगं उठ 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 हा असंच म्हणतात. काय घेतलं ते सांगायचं आहे ना दिवसभर झोपून राहशील नाही तर अन्न काय तुला पलगाव हवा घालतील सांगते नाव माझं शेवंता हो अण्णा म्हणतात मला प्रेमाने सोनी नाव माझं शेवंता अण्णा म्हणतात मला प्रेमाने सोनी मावशी दुसरं काय घेणार घेतलं लोणी बस 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 जास्त हलवू नको ताप होईल अरे हा नवाच कोण दिसतोय ही आमची पिढी नाही हो ही खरंच आमची पिढी नाही अशी नव्हती मग कशी नाही आमची पिढी अगदी संस्कृती जपून होती हो सगळी मग मी पण सांगितलं हो 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 काय घेतलंयस ते सांग काय दिवशी होतोय शोभा माझं नाव हो सौंदर्याची खाण नेसले नववारी शालू घाला घाई नको म्हणून भरलंय दुकाल मावशी आमचं सगळं विचारलं आता तू खोल तुझा माल आई, माझा माल खोलते हा, घेऊन जाऊन तू कालच घेतलंयस तेही शिळ मावशी ताक व्हायला पाहिजे ना म्हणून कालच म्हणतो अगं तुम्ही साऱ्यांनी घ्यायचं तुम्ही आल्यात अशाच मी आणलाय हो माठ आठवली आणि दोघी भरून सगळं मागे ठेवलाय तर कसं मी बाजार करेन तर बाजाराला मी आणलाय काय माहितीये काय मी की नाही आणलाय किसून 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 किसून
बाजाराला कधी हलवा तू केला असेल तर ना, तर तुला घरचं कामं केली असेल तर कळतील. अहो पूर्ण बोल. अगं बाजाराला पहिला पिसावा लागतो आणि मग त्याचा हलवा होतो. तो आणलाय हलवा आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्याने उभ्या उभ्या ये. मला कळवा म्हणजे मी देईन. चावट कर आधी. तुझं गं काय सांगायच लागेल का मावशी? तू सांगितलंच नाही तर बाजार होईल का? बर सांगते हा. वृंदावनाच्या मातीला सुगंध देणारी, पदरेत माझ्या भक्ती, नजरेत माझ्या लास, केसात माझ्या गजरा, मनात श्यामाचा रास. गवळणची नार राधा म्हणून ओळख माझी, रूपावर नाही गर्व मला, गुणांवर आहे मावशी. संती घेतले दूध दही आणि ताज ताज लोणी. आता तू छान आहे ग, छान आहे. राधे तुझाच काय तो माल छान आहे हो. बरं आपल्याला बाजाराला जायला उशीर होतो ना, आपण निघूया आता. हा. झालं सर्वांचं. चला तर. मावशी बाजाराला जायचंय ना आपल्याला. एवढा आडावडी रस्ता आहे, तर मी काय बोलते एक छान असं म्हणते. हा. बरं काय या हो. पण मी काही तुमच्यावर साथ द्यायची नाही, त्यावेळेस मी मागत होती. बरं चालेल. राधे सुंदर गाणं घेऊ. चला. मातुरे नगराची डोंगराची वाट गा, मातुरे नगराची डोंगराची वाट गा, मातुरे नगराची डोंगराची वाट गा, मातुरे नगराची डोंगराची वाट गा. रात्रीची वेळ जाऊनी गावाची पाट गा, रात्रीची वेळ जाऊनी गावी बघाची पाट गा, रात्रीची वेळ जाऊनी गावी बघाची पाट गा, रात्रीची वेळ जाऊनी गावी बघाची पाट गा. सूर्याची किरण पडली आवरा सुंदर ताट गा, सूर्याची किरण पडली आवरा सुंदर ताट गा, सूर्याची किरण पडली आवरा सुंदर ताट गा, सूर्याची किरण पडली आवरा सुंदर ताट गा. गोकुळचा कृष्ण मुरारी हरवी आपली वाट गा, गोकुळचा कृष्ण मुरारी हरवी आपली वाट गा, गोकुळचा कृष्ण मुरारी हरवी आपली वाट गा, गोकुळचा कृष्ण मुरारी हरवी आपली वाट गा. गाण्याचा चुकून डोळा जाऊ चला बाजारी गा, गाण्याचा चुकून डोळा जाऊ चला बाजारी गा, गाण्याचा चुकून डोळा जाऊ चला बाजारी गा, गाण्याचा चुकून डोळा जाऊ चला बाजारी गा. जन्मदेवकीच्या उदरी वाढलो मिनंदागरी, जन्मदेवकीच्या उदरी वाढलो मिनंदागरी.
काळ होऊनी काळ मारण्या काळ होऊनी काळ मारण्या आलो मी श्रीहरी जन्मदेवकीच्या उदरी दास सत्य पाहतात गमन करीत असणारा मी श्रीकृष्ण भगवान, त्याच नावाने लोक मला श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखतात. बोला कुंडली कवरते स्वशस्त्र 108 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालल्यात. त्यांना अटक करण्याची कामगिरी मी पेंद्या सुधावर सोपवले पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो गाई सोडिल्या सोडिल्या कुंजवनाला गाई सोडिल्या सोडिल्या कुंजवनाला कारे देवानी बोलाविले आम्हाला कारे देवानी बोलाविले आम्हाला गाई सोडिल्या सोडिल्या कुंजवनाला गाई सोडिल्या सोडिल्या कुंजवनाला कारे देवानी बोलाविले पेंद्या सुदाम स्वशस्त्र 108 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालल्यात. त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांवर सोपवित आहे. येतोच मी. काय सांगितलं? अरे देवबाबांचा लाडका तू, देवाने तुला सांगितलं तू कशाला आलास पण? तू आलास म्हणून मी आलो. अरे त्यांनी काय सांगितलं माहितीये काय? अरे 16 सहस्त्र 108 गोपिका नंतर सांगायला. थाटमाट करणं मोठ्या प्रेमानं मथुरेच्या बाजारी जाणार बघ. जाऊ दे. अरे मग आपल्या झोपूनच भेट जायचे. मग काय करायचं काय? अटक करायची. किती म्हणाल्या? 16 सहस्त्र 108. 8 असते तर काहीतरी केला माझी तेवढी ऐपत पण नाही तेवढी जपत पण नाही. पण माझ्याकडे एक माणूस आहे तो बरोबर
काय काय ते आहे ना आता. बोलायला गेलो होता लग्न झालं तर बघितलंच कोण? त्याला सांग ना. काय झालं माहितीये? आता एवढी परिस्थिती बेकार आहे ना, मुलगी मिळत नाही. बायका मिळत नाही. हात द्यायला म्हणायचं ना पहिलं. इथं तुला कशाला बोलवलेलं आहे? बाबा सांगतो पटकन ऐकायचं. बघ लोक पैसे मिळाले काय बरोबर ना. आज बघ 16,108 होती का? ऐक ना. तू बोलतोस मला, तू कोणाला बोलतोस? हा? आवाज बंद कर. ऐक, मग त्यांना पिंपळाचे पाले अटक करायचंय. करशील ना? हा? हा, दिला. हा? हे बघ, अगोदर ते आपल्याला मारतील, नंतर आपण मारायचं. अरे बघ, त्यांनी आपल्याला मारलं, आपण जिवंत राहावं ना. याला बाबल्यासारखा बाबले तुझ्या आलेल्या अशा विषय आहे. टाकू काहीतरी कर. टाकू काय नको काहीतरी कर. टाकू विचार ना आता गवळणी येतील. हा? आपण लपून बसूया. हा? आपण लपून. हॅलो. किती बाई अवघड यमुना घाट, पोरीनो कंबर करागताट, आहे जंगल हे घनदाट ग, आहे जंगल हे घनदाट ग. अघराधिके कानाडवाईल वाट ग, अघराधिके कानाडवाईल वाट ग. बाई अवघड यमुना घाट, पोरीनो कंबर करागे आटे. बाई अवघड यमुना घाट, पोरीनो कंबर करागे ताट. हाय जंगल हे घनदाट ग, हाय जंगल हे घनदाट ग. अघराधिके कानाडवाईल वाट ग, अघराधिके कानाडवाईल वाट ग. अघराधिके कानाडवाईल वाट ग.
मी सलमान खान शाहरुख खान तोंडाला आली आरशात सकाळी पाऊस आहे तुम्ही काय आणि लोक पळती तुम्हाला बघू काय गेली तोंडा अरे हा कोण तुम्ही ते सांगा पटापट आम्हाला बाजाराला जायला उशीर होतोय काय म्हणतो अरे असं किती येतात हा सुदाम लांब अरे बाबा काय आहे का सांगा तुम्ही आम्ही दुसऱ्या वाटेत जाऊ आम्ही तिसऱ्या वाटेत जाऊ मी काय सांगताय त्यांचं मी लक्ष देऊन आहे माझ्या मोर कुठं जाता अशी अग्नी देवाची गालीला सांगतो रे तुला असे अग्नी देवाची गालीला सांगतो रे तुला मातुरेला कृष्ण मला वंदी गालेला 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 अस्मिकाला लिखी कौतरा कृष्ण मामाला अस्मिकाला लिखी कौतरा कृष्ण मामाला गणे पाठविले पुतळेला कृष्ण वदना गणे पाठविले पुतळेला कृष्ण वदना पुतळेला आली माझी दया लाविली माया पुतळेला आली माझी दया लाविली माया विक्रमंतीला दारुणा आल पुतळेला विक्रमंतीला दारुणा आल पुतळेला विक्रमंतीला दारुणा आल पुतळेला विक्रमंतीला दारुणा आल पुतळेला हो हो आले बाबा काय मोठा आला अरे म्हणजे हो बसता बोललो अगं तुम्ही चालून दमला असाल हो मावशी आणि माझी आधी झिजलाय काय भोवरा हे चालून त्या वयात झेपत नाही त्यापेक्षा आपण असं करूया घरात तुम्ही शांती घ्या आपण पुढे जाऊ बरं काय आपण त्या ह्याच्या बसण्यावर सांगायला बसत बसता रे तू खूप पुढं मी बसता अरे बसवत नाही रे बसता सांगितलेली कामगिरी अजून अपूर्ण दिसत आहे ती मीच पूर्ण करायला हवी गौरव तुम्ही आलेल्या कुठे जाणार कुठे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे अरे बाबा आता आम्हाला जाऊ दे आमची पोटा खाणं त्याच्यावरच आहे अरे आम्ही तिथे इकडे नाही तर खाणार काय अरे बाबा काय बाबा तुझं काय अरे हे राधे तुझं काय हा बोलतो काय कळत नाही तुझं काय तिचं मला काय नाही काय कळत त्याची भाषा मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे तेव्हापासून आणि सांगा तुम्ही तरी मी श्रीकृष्ण भगवान
पण श्रीकृष्ण भगवान असे नव्हते. मग राधी कसे होते? त्याच्या पाय पद्म, बेटी हिरा, मस्तकी तुरा आणि बेटीवर विक्रम करत होते. मी राजे खरे आहे, पण कंसा मुद्रेचा राजा असल्यामुळे मला 8वा अवतार धारण करावा लागला. पण या जन्मात कोणाला मारलं, कोणाला चाललं, त्याच्या पुन्हा पडून द्या. ठीक आहे, ऐक तर. वेदांत मत्स्य रूपात केले मंथन कूर्म रूपात घेऊन असे अवतार सात थांबवीन मीच गात सांगतो याज पुन्हा अगराधे माझ्या करुणा सांगतो याज पुन्हा अगराधे माझ्या करुणा. तुझी भाकरी तुझी धरण्यात नको तो गुन्हा
निघाली मला मधुर मुरली तुझी रे कान्हा साद निघाली मला केले प्रेम तुझ्यावर मी तू समजून घे रे मला प्रेम तुझ्यावर हे कान्हा समजून घे रे मला जीव तुझ्याच साठी धुरतो जीव तुझ्याच साठी धुरतो कधी कळेल कान्हा तुला गोरा गोरा रंग माझा त्यावरी तुझे नाव असा या एकांती काना भेटीत मला तुझ्यावर त्या वृंदावनी कलझुलू प्रीतीचा प्रीत तुला त्या वृंदावनी कलझुलू प्रीतीचा प्रीत तुला मला केले प्रेम तुझ्यावर मी तू समजून घे रे मला प्रेम तुझ्यावर हे काना समजून घे रे मला प्रेम तुझ्यावर हे काना समजून घे रे मला प्रेम तुझ्यावर हे काना समजून घे रे मला परीक्षा रमेश सावंत अस्मिनी रमेश सावंत याचकडून 200 रुपये पास झालेला आहे देवराई प्रतिष्ठान बुरादपूर बदलीवाडी योगेश महाडिक प्रशांत भारमळ यांकडून संपूर्ण कार्यक्रम 501 रुपये पास झालेला आहे श्री केदार महामंडळ मुंबई निर्माते श्री संजय सारवटकर साहेब समीर तटकरे यांकडून 501 रुपये पास झालेला आहे योगेश महाडिक सावंत मोहनसाठी खास 201 रुपये पास झालेला आहे नैतिक भूमिका संतोष सावंत गाव कणगर रायगड यांकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे तसेच सानिका दिलीप आली यांकडून खास पेंढा सुधारण्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे प्रदीप ठाकरे सहस्त्र अर्जुनासाठी 200 रुपये प्रसाद उबारे स्वामी रावणन यांकडून 100 रुपये पारितोषिक आलेले आहे नवलाई नमन मंडळ तामिळी बदलीवाडी तामिळीमधील कृष्णाची भूमिका करणारा तस्मै ब्रीद यांकडून 201 रुपये पारितोषिक आलेले आहे तरी माझ्या बक्षीस दात्यांचं मनातली स्वागत नमस्कार त्याचा पुत्र कंस दैत्य कुळामध्ये जन्म झाला शिवशंकराच्या वराने अभय झालेला राजा कंस आज कोणालाही भीक घालत नाही याची परिपूर्ण खात्री आहे मला आई वडिलांच्या पोरकटपणामुळे राज्य बळकावून घेतलं आठची बहीण देवकी तिचं थाटामाटात लग्न धावलं
गोपी जन्म देणारे पुत्र तुझे वैरी. त्याच समयी वसुदेव देवकीला बंदी घाण्यात टाकून त्याची 6 बाळ शिळेवरती आपटून मारले. 7वा आकाशात गेला आणि 8वा राहिला तो कार्टा कृष्ण. कृष्ण 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 माझ्या हात कशी मस्तकी चालली आहे. आज कोठे बरे आहे तेच काही कळत नाही. असाच जातो त्याच्या कुटुंबात आणि त्याच्या गाई गुरांचा छळ करतो. मग तो आपल्या हाती सापडेल. अरे धिक्कार असतो तुझ्या प्रणामाचा. लाज कशी वाटत नाही तुला? मामा त्यात ताज कसली माझ्या साईबाबांना मारलं तेव्हा नाही का लाज वाटली तुला? अरे तुझी साई भावंड शिळेवरती हात तू मारली. 7वा आकाशात गेला आणि 8वा राहिला आहेस तो तू. तुझ्यात एवढी घमंड असेल तर कर युद्धाची तयारी. सह्याद्री कोकण कलामंच मुंबई आपल्या समोर सादरीकरण झालेली ही सेवा गोड म्हणून घ्याल अशी आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा छोटासा कार्यक्रम आज आमचा संपन्न होतोय असं आम्ही जाहीर करतो.